आजपर्यंत आपण अशी अनेक उदाहरणं पाहिली असतील की घरची परिस्थिती या सगळ्यामुळे आपली आवड, कला या क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात जावं लागलं. परंतु तेच स्वप्न आपल्या मुलाकडून जेव्हा पूर्ण होताना दिसतं तेव्हा वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. तसंच लातूरमधील आशुतोष हा पुण्यात येऊन कोरिओग्राफी करतो. त्याच कोरिओग्राफीच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले. तर ते कोणते याविषयीची माहिती आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मी युवा अभिनेता कोरिओग्राफर आशुतोष अभिजित संगाय पाटील. सध्या पुण्यामध्ये राहतोय. मूळचा मी मराठवाड्यातील लातूरचा. मुळात माझे वडील हे 80s मध्ये एक डान्स कोरिओग्राफर होते. तेव्हाच्या ऑपॉर्च्युनिटीज आणि चान्सेस पाहता त्यांना पुढे कंटिन्यू करायची संधी मिळाली. पण त्यांचं ते स्वप्न जे आहे ते माझ्यामध्ये पाहतात आणि मी त्यांचं आणि माझंही स्वप्न पूर्ण करायचा सध्या प्रयत्न करतो. सध्या पुण्यामध्ये मी राहतोय. आतापर्यंत म्हणजे मुळात माझी नृत्यकलेची कलाक्षेत्रातली जी वाटचाल सुरुवात जी आहे ती 2.5 वर्षाचा असताना माझी झालेली आहे. आणि आता मी सध्या 21 वर्षांचा आहे. आतापर्यंत मला 4 नॅशनल अवॉर्ड आणि 10 स्टेट लेवल अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आणि नुकताच आता नाशिक येथे मला पुढील महिन्यामध्ये शिवछत्रपती गौरव पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला. डान्स क्षेत्रापासून अशी सांगतो की मी 2.5 वर्षांचा होतो तेव्हा टीव्ही वरती वगैरे सॉंग्स लागायचे. ते कुठेतरी एक हालचाल माझी व्हायची आणि ते माझ्या वडिलांना विशेषतः लक्षात आलं की हा उद्या चलून कुठेतरी कलाकार होणार आहे. माझ्यातले कलागुण जे आहेत ते माझ्या मुलामध्ये आहे आणि तिथून माझी ती वाटचाल सर्व काही सुरू झाली. पहिली डान्स कोरिओग्राफी जी आहे ती मी 2015-16 साली केली, जी की पहिली डान्स कोरिओग्राफी होती माझी. ते विशेषतः म्हणजे टास्क एवढं हार्ड होतं की ती अपंग मुलांची कोरिओग्राफी होती. सो ती कोरिओग्राफी करताना आपण नॉर्मली कसं पाहतो तर आपल्या सर्वांचे 2 हात 2 पाय नीट आहे. त्यामुळे कोरिओग्राफी करताना आम्हाला ॲज अ कोरिओग्राफर काही अडचण येत नाही. तर आपण मुलांचं असं दिव्यांग मुलांचं की थोडासा हात कुठेतरी लहान आहे किंवा पायाचा काहीतरी शारीरिक प्रॉब्लेम आहे. पहिली डान्स कोरिओग्राफी मी केली आणि त्या माझ्या ग्रुपला दिव्यांग दिनानिमित्त ज्या राज्यस्तरीय स्पर्धा झालेल्या होत्या तिथे लहान गटातही आणि मोठ्या गटातही प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. त्यामुळे आमच्या इथे एज्युकेशनला फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि माझ्या घरातले सर्व उच्च शिक्षित आहेत. आणि मला माझ्या आजोबांनी, आजींनी, मम्मी पप्पांनी एकच सांगितलं होतं, तुला तुझ्या कलाक्षेत्रामध्ये उद्या चालून करायचं तू नक्कीच कर, आमचा पूर्ण तुला सपोर्ट आहे. पण सोबतच तू अभ्यासाकडेही शिक्षणाकडेही महत्त्व दे. आणि मुळात महत्त्वाचं मलाही असं वाटतं की शिक्षण असेल तरच आपण पुढे कुठेतरी आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. कला ही आपल्याला जगायचं शिकवते. शिक्षण जे आहे ते आपल्याला कसं वागायचं, सर्व काही समाजामध्ये कसं वावरायचं हे सर्व काही शिकवते. सध्या जे आहे BSc MLT थर्ड इयरला आहे. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये मी एज्युकेशन केलं. लातूरवरून पुण्यात शिफ्ट होण्याचं कारण मुळात म्हणजे मीच आहे. माझ्या आई वडिलांचं सर्व ते सेफ असताना आजी आजोबांचं माझं कुठेतरी तिथे करिअर होत नव्हतं किंवा मला काही चान्सेस अपॉर्च्युनिटीज मिळत नव्हत्या. डान्स कॉम्पिटिशन्स करा, डान्स शोज करा, ट्रॉफीज घ्या, सर्टिफिकेट्स घ्या, यापुढे काही माझं भविष्य त्यांना दिसत नाही. यासाठी त्यांनी सर्व काही इथलं बंद करून माझ्यासाठी स्पेशली दिले ते पुण्यामध्ये आहे. ते मी हे आयुष्यभरात कधीच विसरू शकत नाही. आपण पाहिलं तर कला ही आपल्याला जगायला शिकवते, तर शिक्षण हे समाजात कसं वागायचं शिकवते. त्यामुळे माणसाने कलेसोबत शिक्षण हे घेतलं पाहिजे. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.